नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, 10वी पास विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाज्योती संस्थेमार्फत सरकारकडून 12वी पास झाल्यानंतर जेई असेल, नीट असेल, MST CET असेल, याचं जे काही ट्रेनिंग आहे ते तुम्हाला मोफत दिलं जातं आणि त्यासोबतच तुम्हाला टॅबलेटसुद्धा दिला जातो आणि रोज 6 GB इंटरनेटसुद्धा दिलं जातं. आता या योजनेसाठी कोण ॲप्लाय करू शकतं, यासाठी पात्रता काय आहे, कोणकोणती कागदपत्रे लागतात आणि याचा जो ऑनलाईन फॉर्म आहे तो कशा पद्धतीने भरायचा आहे, या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला A to Z माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की आपला शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, सर्वात प्रथम आपण नोटीस पाहूयात काय काय माहिती जी आहे ते इथे देण्यात आलेली आहे. तर इथे पहा, महाज्योती संस्था महाराष्ट्र शासनातर्फे ही नोटीस काढण्यात आलेली आहे, ज्यामध्ये जेई, नीट, MST CET 2025-27 परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता योजनेचा तपशील. काय तपशील आहे? महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग, भटक्या जाती, विमुक्त जाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योतीमार्फत जेई असेल, नीट असेल, MST CET बॅच 2025-27च्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे आणि त्याचकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. सदर योजनेअंतर्गत महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षणासाठी मोफत टॅब व 6 GB इंटरनेट पर दिवसाला डाटा पुरवणार आहे. अशा प्रकारची ही योजना आहे. टॅब आणि 6 GB इंटरनेट आणि मोफत शिक्षण. यामध्ये पात्रता पाहिली तर महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास वर्गातील म्हणजेच VJ, NTD, NTC, OBC अशा प्रकारचे कॅटेगरी यामध्ये येतात. तसेच सन 2025मध्ये इयत्ता 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेली विद्यार्थी सदर प्रशिक्षणाचा लाभाकरता पात्र राहणार आहेत. 10वीची परीक्षा पास पाहिजे 2025मध्ये. विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा, सायन्समध्ये ॲडमिशन घेणार असला पाहिजे. विद्यार्थ्याची निवड ही त्यांच्या इयत्ता 10वीच्या परीक्षेच्या प्राप्त टक्केवारीवरती राहणार आहे. त्यानंतर आता काय काय आवश्यक कागदपत्र आहेत. तुमचं आधार कार्ड पुढील व मागील बाजू, तुमचं डोमासाईल सर्टिफिकेट लागणार आहे, तसेच कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला इथे कंपल्सरी आहे. त्यानंतर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्रसुद्धा तुमच्याकडे इथे लागणार आहे, कंपल्सरी आहे. 10वीचं मार्कशीट जे काही तुम्ही रिझल्ट पाहिला असेल ते तुम्ही डाउनलोड केलं असेल ते आत्ता तुम्ही अपलोड करू शकता. तसेच सायन्स शाखेचं प्रवेश घेतलेलं जे काही दाखला असेल किंवा बोनाफाईड असेल ते तुम्ही प्रवेशाची पावती देऊ शकता. आता जे कोणी अपंग असेल त्यांना अपंगाचं सर्टिफिकेट लागेल, अपंग असेल तर, आणि अनाथ असेल तर, नाहीतर ते काही गरजेचं नाही. अशा प्रकारचे आरक्षणावाईज किती टक्के कशा जागा आहेत त्या आरक्षित केलेल्या आहेत ते, आणि अर्ज कसा करावा आता पुढेच मी तुम्हाला फॉर्म कसा भरायचा ते दाखवतो. त्या अगोदर या अटी आणि शर्ती समजून घ्या. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31/5/2025 आहे. पोस्टाने किंवा ईमेलद्वारे अर्ज इथे विचारात घेतला जाणार नाही. अर्ज ऑनलाईनच भरायचा आहे. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ करणे, अर्ज नाकारणे हे सगळे संचालन व्यवस्थापक महाज्योती यांच्याकडे राहणार आहेत. कोणत्याही माध्यमातून अंतिम निवड प्रक्रियेदरम्यान प्रशिक्षणा कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी सादर केलेली माहिती चुकीची किंवा माहिती चुकीची भरली, दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तर त्यांची निवड रद्द करण्यात येईल. अर्ज भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल तर तुम्ही हेल्पलाईन नंबरवरती कॉल करू शकता. आता ऑनलाईन फॉर्म कुठे भरायचा, कसा भरायचा ते सांगतो. इथे यायचे तुम्हाला सर्वात पहिल्यांदा या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन प्रशिक्षण संस्था महाज्योती. इथे आपल्याला फॉर्म भरायचा आहे. तर इथे आपल्याला मोबाईल नंबर टाकून सबमिट करायचा. जसं तुम्ही सबमिट कराल तर इथे पाहू शकता तुमच्या मोबाईलवरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP इथे टाकून घ्यायचा आणि सबमिट पर्यायावरती क्लिक करायचा आहे. आता हे व्यवस्थित आपण इथे बघूयात. तर सबमिट केल्यानंतर हा फॉर्म तुमच्यासमोर पुढे आहे. इथे आपल्याला 3 स्टेप दिलेले आहेत. पहिली स्टेप आहे ते म्हणजे पर्सनल डिटेल्स आपल्याला पूर्णपणे फिल करायचे आहेत, या सगळ्या पर्सनल डिटेल्स. दुसरी स्टेप जी आहे ती म्हणजे क्वालिफिकेशन डिटेल्स भरायचे आहेत आणि त्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. सगळी माहिती सांगतो. सर्वात पहिला आहे पर्सनल डिटेल्स, ज्यामध्ये अप्लाइड फॉर तुम्हाला 12वी नंतर जेईचा अभ्यास करायचा आहे, नीटचा अभ्यास करायचा आहे, का MST CETचा अभ्यास करायचा आहे, यापैकी कोणतं ते फिक्स करा आणि त्यानंतर सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर ॲप्लिकंट फुल नेम, तर इथे विद्यार्थ्याचं पूर्ण नाव, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम टाकायचं आहे. त्यानंतर फादरचं नाव विद्यार्थ्याच्या, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम. त्यानंतर जेंडर, मेल, फिमेल जे असेल ते इथे सिलेक्ट करा. डेट ऑफ बर्थ इथे तुम्हाला यामधून जे कॅलेंडर आहे बर्थ डेटचं
ते बॉक्स येईल, त्यातून तुम्ही डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करा. त्यानंतर आर यू अन ऑर्फन, अनाथ आहेत का? अनाथ असाल तर येस करायचं आहे. कशामधून अनाथ? हा संस्थेकडून किंवा संस्थेच्या बाहेरून, तर ते सिलेक्ट करू शकता. अनाथ नसाल तुम्ही डायरेक्टली नो ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर आर यू पर्सन विथ डिझॅबिलिटी, अपंग आहात का? अपंग असाल तर येस करा. आणि कशामध्ये अपंग आहे यामध्ये कॅटेगरी दिलेल्या आहेत उजव्या साईडला, त्यापैकी एक कॅटेगरी सिलेक्ट करा. अपंग नसेल तर नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, तर डायरेक्टली खाली यायचं आहे. बाकी काही करायची गरज नाही. सोशल कॅटेगरी, तुम्ही ओबीसीमध्ये आहात का? व्हीजेमध्ये आहात का? एनटीबी, एनटीसी, एनटीडी, एसबीसी यापैकी कोणत्या कॅटेगरीमध्ये तुम्ही आहात? या कॅटेगरीतलेच फक्त इथे अर्ज तुम्ही करू शकता. तर जी काही तुमची कॅटेगरी ती कॅटेगरी सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला कास्ट विचारलं जाईल. ज्या कॅटेगरीमध्ये तुमची कास्ट येते ती कास्ट इथे शोधा, किंवा डायरेक्टली आपलं एक पहिलं अक्षर तुम्ही सर्च करू शकता. इथे आपली कास्ट सिलेक्ट करायची. त्यानंतर इन्कम ग्रुप आपला नॉन क्रिमिनल इथे सगळ्यांना सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आधार नंबर विचारला जाईल, तर आधार नंबर विद्यार्थ्याचा इथे टाकायचा आहे. नॅशनॅलिटी इंडियन सिलेक्ट करायची आहे. डोमासाईल, आपला जो डोमासाईल सर्टिफिकेट आहे ते कोणत्या जिल्ह्यातलं तुमचं आहे तो जिल्हा इथे सिलेक्ट करा. त्यानंतर महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करा. रेसिडेंट टाईप, तुम्ही अर्बन, रूरल म्हणजेच तुम्ही शहरी का ग्रामीण भागात राहता, शहरी राहता का ग्रामीण भागात राहता ते सिलेक्ट करा. त्यानंतर प्रेझेंट ॲड्रेस, आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता तो जिल्हा, आता तुम्ही कोणत्या तालुक्यामध्ये राहता तो तालुका, आता तुम्ही कोणत्या गावात राहता, आता तुमच्या गावाचा काही ॲड्रेस आहे, कुठला वार्ड वगैरे असेल किंवा काही नाव असेल, किंवा रोड वगैरे रस्ता वगैरे काय असेल, पिनकोड आत्ता जिथे राहता तो तुम्ही इथे सिलेक्ट करा, टाका. प्रेझेंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस सेम असेल तर या बॉक्सवरती क्लिक करा, ऑटोमॅटिकली इथे फिलअप होईल. नसेल सेम तर तुम्ही इथली माहिती सगळी भरू शकता. खाली येऊन आपला अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर टाकू शकता, नाही तर सोडून द्या. एक ईमेल आय डी व्यवस्थित टाकायचा आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल्स विचारले जातील. यामध्ये काही नाही, एकदम सोपं आहे. पहिलं आहे नेम अँड प्लेस ऑफ द स्कूल, म्हणजेच नाव टाकायचं आहे तुमच्या शाळेचं, आणि त्यानंतर त्याच्या पुढे ॲड्रेस टाकायचा आहे. नाव टाकून डॅश करून ॲड्रेस टाका, शाळेचा ॲड्रेस कुठे आहे ते. त्यानंतर बोर्ड टाका. बोर्ड तुमचं कुठलं होतं, तर आपलं सगळ्यांचं महाराष्ट्र बोर्ड आहे. काही जणांचं वेगळं कोणतं बोर्ड असेल तर ते बोर्ड टाका. महाराष्ट्र बोर्ड टाकतो, आणि त्याच्या पुढे तुमचं कुठलं जिल्ह्यातलं बोर्ड आहे ते तुम्ही इथे टाकू शकता. त्यानंतर इयर ऑफ पासिंग, इयर ऑफ पासिंगमध्ये आत्ता 2025च येणार आहे. त्यानंतर टोटल मार्क्स तुम्हाला किती पडलेले आहेत ते, टोटल मार्क्स टाकायचे कितीपैकी, आणि मार्क्स ऑफ 10मध्ये किती पडले ते इथे टाकायचे, आणि पर्सेंटेज ॲटोमॅटिकली कॅल्क्युलेट होतील. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. शेवटची स्टेप येते त्या म्हणजे डॉक्युमेंट अपलोडिंगची. त्यामध्ये पासपोर्ट साईज फोटो, अशा पद्धतीचे सगळे डॉक्युमेंट्स आहेत. एक एक डॉक्युमेंट्स तुम्हाला सांगतो. सगळे डॉक्युमेंट्स जे आहेत ते JPG फॉर्मॅटमध्ये किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये इमेज जे आहे ते अपलोड करायचे आहेत. 200 KBच्या आतमध्ये, 200 KBच्या आतमध्येच तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. 200 KBच्या आतमध्ये जे डॉक्युमेंटची जी लिंक आहे करायची, 200 KBच्या आतमध्ये तुम्ही हे फोटो तयार करून घ्या. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्यानंतर आता इथे यायचे पासपोर्ट साईज फोटो, चूज फाईलवरती क्लिक करायचा, फोटो अपलोड करायचा, अपलोड इमेज पर्यावरती क्लिक करायचा. हा फोटो इथे तुम्हाला अपलोड झालेला दिसणार आहे. त्यानंतर सिग्नेचर आपल्याला अपलोड करायची आहे. सिग्नेचर चूज फाईलवरती क्लिक करा, जे काही सिग्नेचर आहे ते अपलोड करा. त्यानंतर जे काही आधार कार्ड आहे स्टुडंटचं, कॅन्डिडेटचं, ते सुद्धा तुम्हाला इथे फोटो अपलोड करायचा आहे 200 KBच्या आतमध्ये. चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे, अपलोड करायचं आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला कंपल्सरी अपलोड करायचं आहे. जर अनाथ असाल तर काही गरज नाही, पण बाकीच्यांना सर्वांना कास्ट सर्टिफिकेट देणं गरजेचं आहे. त्यानंतर नॉन क्रिमिनल अपलोड करायचं आहे. अनाथ असाल तर लागणार नाही, पण सगळ्यांना बाकीच्यांना लागणार आहे. त्यानंतर SSC मार्कशीट, जे ते डाउनलोड करून तुम्ही आत्ता जे रिझल्ट पाहिला ज्या वेबसाईटवर, तिथून तुम्ही डाउनलोड करून इथे अपलोड करू शकता. 11th बोनाफाईड सर्टिफिकेट, इथं 11thला ॲडमिशन घेतलेलं ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर 11th ॲडमिशनची रिसिप्ट, पावती असते ती टाकायची, आणि डोमासाईल सर्टिफिकेट. अशा पद्धतीचे हे डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे एक एक पद्धतीने अपलोड करायचे आहेत. ॲडमिशन घेतल्यानंतर सुद्धा तुम्ही हे करू शकता. त्यानंतर फायनल सबमिटवरती क्लिक करायचं आहे. आपला फॉर्म इथे कंप्लीट झालेलं आहे. तर अशा पद्धतीने सर्व फॉर्म दिसेल, उजव्या साईडला फोटो दिसेल, ॲप्लिकेशन नंबर दिसेल, सगळी माहिती भरलेली तुम्ही इथे चेक करून घ्यायची आहे, आणि त्यानंतर प्रिंट काढून घ्यायची. आपलं काम झालेलं आहे. आपला संपूर्ण फॉर्म इथे फिलअप झालेला आहे. अशा पद्धतीने हा तुम्हाला फॉर्म भरायचा होता. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. ही PDF आपली सेव्ह करून ठेवा. आपल्या मित्रांना, सर्व 10वी पास झालेल्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.